भक्तीसाठी स्वामींच्या उपदेशातून शिकायला योग्य गोष्टी. 1. भक्ती म्हणजे समर्पण. स्वामी समर्थ म्हणतात की खरी भक्ती म्हणजे पूर्णपणे ईश्वरावर विश्वास ठेवून आत्मा त्याच्यात विलीन करणे, अहंकार बाजूला ठेवून सर्वस्व तुझेच आहे अशी भावना बाळगावी. 2. साधना करत राहा, फळाची चिंता करू नको. ते म्हणतात मन लावून नामस्मरण करत राहा, फळ आपोआप मिळेल. भक्ताने नामस्मरण, ध्यान, सेवा ही साधना सातत्याने करावी, पण त्यातून काय मिळेल याची चिंता करू नये. 3. श्रद्धा व सबुरी ठेवा. स्वामींचा उपदेश आहे की देव वेळेवरच कृपा करतो. आपल्याला संयम आणि श्रद्धा आवश्यक आहे. त्वरेने काही मिळवायचा हट्ट भक्तीच्या मार्गात उपयोगी नाही. 4. कृतीतून भक्ती करा, केवळ बोलून नाही. स्वामी समर्थ सांगतात की उगाच बोलून भक्त होऊ नका, कृतीतून भक्ती प्रकट करा. म्हणजेच सेवा, परोपकार, साधेपणा हे आचरणात आणा. नंबर 5. ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्यावर निखळ विश्वास ठेवतो त्याला मी संकटातून नक्कीच तारतो. भक्तीला श्रद्धेचा पाया असतो. 6. गुरुची महती ओळखा. स्वामी समर्थ गुरु भक्तीला अत्यंत महत्त्व देतात. ते म्हणतात की गुरु हेच ईश्वराचे रूप आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच भक्ती साध्य होते. 7. निरंतर नामस्मरण करा. स्वामी समर्थांनी अनेक वेळा नामस्मरणावर भर दिला आहे. श्रीराम जप करत रहा, तेच सर्व संकटांवर उपाय आहे. भक्ती म्हणजे मनात नामाचं अखंड वाहत असणं. 8. स्वतःवर संयम ठेवा. ते स्पष्टपणे सांगतात की जो स्वतःवर संयम ठेवतो तोच खरा भक्त. वासना, क्रोध, लोभ, द्वेष यांवर विजय मिळवणं ही खरी भक्तीची सुरुवात आहे. धन्यवाद मित्रांनो. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, तसेच कमेंट पण करा. धन्यवाद. श्री गुरुदेव.